नमस्कार मित्रांनो, मी आज एक माझ्या आयुष्यातली घटना सांगणार आहे. ती पण माझ्याच आहे बरं. माझ्या सासू सासरे माझ्या घरी बघायला आले. माझ्या मायबापाने विचारलं पोरग काय करतय. तर माझ्या सासूबाई काय बोलल्या, म्हणल्या माझा पोरगा पेंटर हाय, माझा पोरगा सेंटरिंगचे काम करतय, माझा पोरगा ऊस तोडतो. असं नाही सांगाय की माझा पोरगा ऊस तोडतोय म्हणून. अजिबात नाही सांगाय. आणि लग्न झालं का नाही तर 2 महिने बी नाही ठेवलं. बाबानं ऊस तोडी दाखविली. 4 वर्ष पुन्हा नंतर काय इटभट्टी बी किती छळ केला ह्या लोकांना. आणि आता काय म्हणाले माझा नवरा, तुझ्या माहेरान 50,000 आण म्हण रिक्षा घ्यायला. तिथं माहेरात का झाड लागलंय का? झाड आहे तिथं? असले तर कोण आता तिथं बाप आहे का माझा जाऊन हक्कानं मागायला द्या का दादा मला पैसे? तुझा बाप किती देतोय त्याच्या बहिणीला पैसे? किती देतोय? मग तसाच प्रत्येकाचा परपंच असेल ना. आपण किती देतो? एका दिवसाला नाही पण 1 महिन्याच्या नंतर तरी बोलू मला बात देते का? देते की. अगं माझं नशीब स्वयंपाक करण्यात तुम्हाला खाऊ घालण्यात एवढंच आहे. आणि आजकालच्या बायका किती पुढे गेल्या. पण माझं काही आयुष्य नाही बघा. घराच्या चूल आणि मूल या 2 गोष्टीच आहेत. उठलं की कामाला एक जायचं, तिकडून आलं की आलं बाबाचं चालू असते. हे काय केलं खायला, हाय का नाही जेवाय, आज उठायचं ते करायचं द्यायचं. असलं माझं आयुष्य आहे. आता वाटतंय काय वाटतंय आता काय वाटतंय आता आपण पुढच्या जन्मी द्यावा माशी फिरणारा भुंगा करून जरी ठेवलास तरी त्याच्यात बी समाधानी आहे. पण माणसाचा जन्म मला नको रे बाबा. का माझी आता ह्या जन्मात पडझड झाली तर दुसऱ्या जन्माची काय अपेक्षा करू माणसाची? काहीच नाही. लय वैताग जिंदगीचा. मग तुझ्या मध्ये लोक खातील खाऊ जात बाई गे.